सूरज तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सूरज भगवती टेम्पल एंड करून तिसऱ्या ओव्हरसाठी सुरुवात करतोय. समोर आहे अभिजित हळदणकर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या दिशेने पूल केलाय, क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय, जेल सुटतोय, जेल सुटलाय. पार्थ हळदणकर सारख्या आयकॉन प्लेअरचा जेल सोडलाय आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेत. तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर यश 11 संघाची धावसंख्या झाली आहे 18. 3 बाद 18. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये यश 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 3 बाद 18 अशी धावसंख्या झाली आहे. आता परत एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन बांदिया एंड कडून स्वरूप. आयुष स्वरूप याचा पहिला चेंडू, 4थ्या षटकातील पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एकच धाव घेणार कारण पार्थ आता स्ट्राईक एंडला असेल. स्वरूप विरुद्ध पार्थ. साठ ते 65 धावांचं आव्हान मला वाटतं यश 11 संघाला ठेवावं लागेल स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघासमोर. आता त्याचा पहिला चेंडू फुल ओव्हरचा चेंडू, पार्थ मात्र बीट होतोय. चांगला चेंडू होता. 19 धावा झाल्यात फक्त. 4थं षटक चालू आहे. 2 चेंडू 4थ्या षटकातील टाकून झालेत. पुढचा चेंडू फुल ओव्हर टप्प्याचा, हाही चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. पार्थ बीट होतोय. परत एकदा चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये जशी फलंदाजी पार्थने केली होती तशी फलंदाजी मात्र यावेळी पार्थकडून पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू, यावेळी समोर चेंडू तटवलाय, कोणीही क्षेत्ररक्षक समोर नाहीये. चेंडू सरळ सीमारेषा पार जाईल 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 ने बदल होईल. धावसंख्या होते 19. 23. 3 बाद 23. आता पार्थची बॅट बोलू लागलीये. पहिला चौकार पार्थच्या बॅट मधून निघालाय. आता स्वरूपने क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या शशांक पेडणेकरला तैनात केला. यावेळी पुढे टाकलेला चेंडू सरळ तटवलाय. हाही चेंडू सीमारेषा पार जाईल 6 धावेसाठी. धावसंख्येत 6 ने बदल. धावसंख्या 29.
पलीकडे गेलो डायरेक्ट. दोन चेंडू डॉट काढल्यानंतर पुढच्या चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात. पार्थियाने परत एकदा पूल केलाय. चेंडू चाललाय सरळ बांधियावरती. हा इच्छावरती चेंडूवरती आलाय षटकार. धावसंख्या झाली 35. थँक्यू डीजे, थँक्यू. पार्थियाच्यासाठी देखील बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील. प्रथमेश मसुलकर याच्याकडून त्यातले 200 रुपये मला वाटतं पार्थने वसूल केलेत, कारण 2 षटकार त्याने मारलेत. आता 5वं षटक घेऊन येतोय स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाकडून. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाचा आयकॉन प्लेअर कौस्तुभ हळदणकर 5व्या ओव्हरची सुरुवात करेल भगवती टेम्पल एंड करून. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. 3च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. समोर असेल आयुष. 5व्या षटकातील पहिला चेंडू आयुष याच्यासाठी कौस्तुभच्याकडून टाकला जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. ऑफ कटर थोडासा बोट फिरवली होती चेंडूवरती. आयुषला मात्र चेंडू काही लक्षात आला नाही. चेंडू डॉट स्वरूपात जातोय. परत एकदा कौस्तुभ. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर पुढचा चेंडू आयुष याच्यासाठी. आता जोरात टाकला, हलकीच तटवलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आयुष्याला. एक सिंगल काढून परत एकदा आपल्या आयकॉन प्लेअरला स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न त्याचा होता. आता पार्थ स्ट्राईक एंडला असेल, मात्र त्याच्या समोर असेल स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचा आयकॉन कौस्तुभ हळदणकर. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट असं पाहायला मिळणार आहे आपल्याला. पाहूया पार्थ याच्यासाठी कौस्तुभचा पुढचा चेंडू जोरात टाकला. या हेलिकॉप्टर उडवलंय. शशांक पेडणेकर प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सीमारेषा पार होतोय. 6 धावेसाठी आणखी एक 100 रुपयाचं बक्षीस पार्थला मिळतोय. धावसंख्या झाली 42. पप्पांना फोन केला, ते फोन करतायत तुम्हाला बघा. बोला ना. बरोबर 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 बरोबर. पार्थ कौस्तुभ या मागील चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर आता हलकी चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते पार्थियाला. बरोबर आहे. आता आयुष परत एकदा स्ट्राईक एंडला असेल. परत एकदा आयुष कौस्तुभ याच्यासाठी. परत एकदा चेंडूवरती बोटं फिरवली जातात. यावेळी लेग कटर पद्धतीचा हा चेंडू होता. आयुषला मात्र चेंडू काही लक्षात येत नाहीये. चेंडू सरळ निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी कौस्तुभ करतोय. परत एकदा कौस्तुभ आता जोरात टाकला होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि चेंडू होईल फरार 4 धावेसाठी.
थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 47. थर्ड अंपायर गौरव सुतार. पंचाने जरा स्पीडअप घ्यायचं आहे कारण वाजलेत 5 आणि यानंतर अजूनही एक सामना असेल. लास्ट ओव्हर सचा पहिल्या डावातील शेवटचा षटक घेऊन येतोय. अशा पद्धतीने शशांक पार्थसाठी बॉलिंग टाकतोय. पहिल्या चेंडूवरती हिट केलाय. चेंडू जाईल निश्चितच बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. चौथा षटकार येतोय पार्थच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. परत एकदा शशांक पार्थ याच्यासाठी परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू हिट केलाय. यावेळी खूपच दूर गेलाय. परत एकदा षटकार लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. मला फोन आला. तुम्हाला काय बोलतो हे जे आहे ना त्या वेळेनुसार म्हणतो मी साईन करतो आता. थँक्यू डीजे. थँक्यू पाहिजे तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पार्थसाठी आहेतच, परंतु आता त्याने लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत म्हणून त्याला गॉगल देखील आपला आता चेंजेस देण्यात येईल. ते परत एकदा शशांक वारंवार आखूट टप्प्याचा चेंडू टाकतोय. कुठेतरी आपल्या लेन मध्ये थोडीसा बदल करावा लागेल कारण समोर पार्थ वर्धनकर आहे आणि यावेळी षटकारांची हॅट्रिक होते. पार्थच्या बॅट मधून सलग 3रा षटकार. हा मात्र आणखीनच लांब जातोय. बोला सोमवारीच करूया म्हणून. परत एकदा पार्थ सलग 3 चेंडू षटकार लगावल्यानंतर 4था चेंडू. यावेळी चेंडू फटका फसलाय जेल खाली आणि जेल सुटलाय. पार्थ वर्धनकर याचा जेल सोडलाय. खूप मोठी चुकी झाली आहे स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून कारण सलग 3 षटकार ज्याने मारले होते त्या पार्थचा तुम्ही कॅच सोडलाय. 47 धावावरती 49 धावावरती खेळतोय पार्थ. फक्त 1 धाव काढायची असेल म्हणजे KPL सीझन 2 मधलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल पार्थ हरदनकर याच्या बॅट मधून. परत एकदा यावेळी चेंडू हलकीच टवला. 1 धाव तर निश्चितच मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. पार्थ स्ट्राईक एंडला येतोय आणि सुरक्षित पोहोचेल. आणि एकदा जोरदार टाळ्याने आपण पार्थचं स्वागत करूया. KPL सीझन 2चं पहिलं अर्धशतक आलंय पार्थ हरदनकर याच्या बॅट मधून. वेल पडरो. पार्थ जरा बॅट दाखवायची आहे कॅमेऱ्याकडे. पार्थ जरा एकदा बॅट दाखव. पार्थ बॅट दाखव कॅमेऱ्याकडे. शाबास. पुढचा चेंडू शशांक याचा. परत एकदा यावेळी मात्र थोडासा बॉल मध्ये गती कमी केली होती आणि डॉट स्वरूपात चेंडूच
निर्धाव स्वरूपात जातोय. 16 चेंडूत 51 धावांची पारी केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपण सर्वांनी पार्थ धनकर याच्यासाठी. थँक्यू डीजे थँक्यू. यानंतर होणारा सामना श्लोक मोटर्स विरुद्ध महापुरुष समर्थ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. श्लोक मोटर्स विरुद्ध महापुरुष समर्थ.